सुखा कारणे देव वेडावला वेडावला जा सुखा कारणे। त्यांना रागही येत नाही जीवन त्यांना कर वैरी काय बरं आहे तर तिला विनोदी स्वभावाची अरे पण तुला राग येत नाही का काय करू राग येत चोट पिली आणखी मला काय कोण कावाडी फार बुद्धिमान लोक आहेत त्यांना ज्यांना रागच येत नाही रोगच नाही तुम्हाला हा सुद्धा क्रोध म्हणजे आजारच आहे। एक माणूस ते एवढा क्रोधी होता क्रोध सोडण्यासाठी कोणीतरी सांगितलंय का गुरुने काशील जाय आणि गंगा मार राग सोडी ये म्हणे तटे अंग दुई उन्हा आणि गंगा माय म्हणा राग लई जाय म्हणे आंघोळ केली राग सोडून दिलं कोणी काही बोललं राग नाही काही बोललं राग नाही गावात आल्यानंतर डिक्लेअर करून दिलं आता जशी तुम्ही नर्मदा परिक्रमा करून आले सगळ्या गावाने तुमचं स्वागत केलं असं त्या आमना राग सोड्या जीवन स्वागत काय आणि पंगत वगैरे दिले तर सगळे सोयरे आलेले त्यांच्यात एक जण म्हणायचा म्हणजे तुम्ही राग सोडवू ना हो मी राग सोडून आलो म्हणजे तुम्ही खरंच राग सोडवणार हो मी खरंच राग सोडवू पण मला काय करवाट राहिली तुम्ही राग सोडवणार म्हणे बावड्या काय टिलय रे अवकाश काय राग सोडाय ना विठ्ठल सांगणं वेगळं ओरिजिनल ऍक्शन वेगळी गेलेत ना हाकिमांकडे डॉक्टरांकडे जगद्गुरु सांगतात ना दुःख जाईल समजा डॉक्टरांकडे गेलो आपण आणि एक करायचं डॉक्टर वकील आणि कीर्तनकार याच नापात चवर करू नये या कवय कथानी कसर कथा का टाकते आता डॉक्टरांकडे एक बाई तिच्या नवऱ्याला घेऊन गेली आजारी आहे नवरा म्हणून बाई घेऊन गेली आता घरमा दुसरं कोण नाही मग बाई घेऊन जाते नाही तुम्हाला ऐकायला थोडं वेगळं वाटलं नवरा आजारी पडणार बायको कसं काय लिही मग बायको आजारी पडत नवराली जात नाही का आजारी पडला घेऊन गेले डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांनी त्यांना बसवलं खुर्चीवर आणि विचारायला लागले काय होतं त्या बाईला विचारलं काय होतं त्या आजारीच्या या आजारीच्या काय होतं तुम्हाला त्यानं विचारलं ना ती बाई याचा रातभरातल्या असं बेम काही उठतोस काही जोर मा बोलतोस कधी कधी असं गलीमा दारा मारतोस कड्या उघाडतोस गलीमा दरसा फेरी येतात मी आणखी बोलायला गो की मला सांग तुला चहा ठेवून जाई होते ना माती गई आमून जाय गलीमा असं दडदड तोबाडी पट्टी देतील नाही तर असं कथाच गाया देतील काही बी असं आराया मारतील काही बी असले सण वार काहीच समजत नाही आणि सण देखील सांगता मुद्दाम दागडू घाल देतील त्या डॉक्टरांनी एक डबी उघडली 3 गोळ्या काढल्या त्या बाईंना सांगितलं एक आत्ता घ्या एक सकाळी आणि एक संध्याकाळी यांना द्यायची ती बाईने म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं 3 गोळ्या एक आत्ता एक सकाळी एक संध्याकाळी घ्यायची त्या बाईकडे तिने ती बाई म्हणे लिहा डॉक्टरने काय सांग म्हणे त्याच लिहि नाही तू लिह तून पायऱ्या आजारी पडेल जेवण येतो विठ्ठल विठ्ठल बाया असण्यात लाग्य कीर्तन सत्कार नाही लागे काही बोलाल शिमा तो आजारी शे थोडस नेमन सांगी द्या वच काय उठी राहणार गल्या तरी पै राहणार तो डॉक्टर म्हणे तू जरशी गुच्चो पट या गोयात तू ले तो सुधरी जाई उलट मी धन्य समजी राहिलो म्हणे त्या माणूसले 10 मिनिट मग तू माले इतकं बेम काढी टाक हाऊ कसा नांदाड राय ना तुले विठ्ठल याला काय म्हणतात आगाऊपणा हा एक आजार आहे स्पेशल म्हणजे 22 मी काही बोली नाही राहिलो बरं पहिले साहित्य काही ठिकाणी माणसांना सवय आगाऊपणा करा ना आता एका ठिकाणी एक साक्षात्कारी महात्मा आमचे अशोक महाराजांसारखे
सज्जन महात्मे येऊन बसलेले, बाबाजी येऊन बसले. आता आमच्यात काही कीर्तनकार कणखर राहतच, काही जहालमतवादी असतात, काही मावळ आहेत. आता बाबाजींसारखे शांत स्वभावाचे, असे शांत स्वभावाचे महात्मा येऊन बसले. आता बाबाजीसले काही विचारू, बाबाजी तुमची साधना काय, तुमचा आहार कसा, तुम्ही एवढे सौम्य आणि एवढे शीतल स्वभावाचे कसे काय आहेत. बाबाजीसले पहिला रोज उपगाडाई गे, दुसरा रोज असा मनासारखा उभरेली बटना, तोच माणूस होना. म्हणून बाबा असं कीर्तन अभ्यास तुम्ही कितला दिन में शिकना होता. म्हणतो तुला ऍडमिट करना पडी का काय जाय. नाही पण मी असे विचारायलो तुमले, हा अभ्यास कितला दिन ना राज. म्हणता आयदे म्हणजे श्लोक कस काय तुम्ही पाठ करतात. म्हणता आयदे बुवा अशी एक 5 फुटनी दोरी लिहिली होती, तिला फासा करलेला होता. त्या फासामा मान घाल देऊ, पाठ व्हाशिवाय मान काढून ये का बाबा. मन जर पाठ जाय तू मान काढतोच नको ना. सवय असते आगाऊपणा. प्रत्येक जण कलावंत आहे, प्रत्येकामध्ये सुषुप्त गुण आहेत. यांना जितकं येतं तितकंच ते वाजवतील, ती त्यांची कला आहे. यांना जितकं येतं तितकं हे म्हणतील, हे सगळे म्हणतील मला जितकं येईल तेवढं मी कीर्तन करेन. पण काही काही लोकांना सवय काय असते, मला विनोद करान सांगतस आणि कीर्तन सरी गे की महाराज इथलं आध्यात्मिक कीर्तन काही तर रामभाऊ महाराज राहत नाही. तुम्ही पाय माशे का मला कसाल विनोद करान सांगवतात. मला आध्यात्मिक कीर्तनाची परवानगी द्या, एकही विनोद करणार नाही. कीर्तनकारांना काय विचारावं. महाराज आलेले आहेत 7 दिवसापासून आहेत, जीवाच्या उद्धाराचं विचारा ते नाही. अशोक महाराज तुम्ही लगन काम केले नाही म्हणे, तू निवाई घ्या का लगन करीत. आगाऊपणाने सवय. हा रोग का झालेला आहे माहितीये का. आता जमाना हाताच्या बाहेर गेलेला आहे. लग्न प्रसंगांमध्ये वात्रट सारखे वागायला लागले लोक. जी कुलवधू आपल्या घरात परणून आणायची, जो बाप आपल्या उपवर मुलीचं 20-22व्या वर्षी मुलीचं लग्न करतोय, 20व्या-22व्या वर्षात असलेली आपली तरुण मुलगी, आपल्या घरात येणारी तरुण सुनबाई, त्या स्टेजवर 5-7-8 पोरांनी त्या पोरीला उचलावं का महाराज. बायांना विचारतो मी, झोपी घ्यात का, चहा ठेवून सांगू का. बायांना विचारतो मी, ज्या दिवशी पहिल्याच नवरीला स्टेजवर उचललं गेलं त्या दिवशी तुम्ही बाया शांत का बसल्या. आजार पहिलाच दिवस उपाडी देणं पडस. तुम्हाला काहीच वाटलं नाही का आपल्या बापासमोर, भावासमोर आपल्या तरुण बहिणीला 5-7 पोरं स्टेजवर उंच उचलतील. ज्याच्या घरात परणून येणार आहे आपली नववधू, कुलवधू, आपल्या सुनेला त्यांनी उचलावं का स्टेजवर. का नाही विरोध केला. काही काहीसले दुखना दपाडांची सवयची, आणि दपाडेल दुखणं सुधरत नाही, तो रोग बळावतो. भोमा मारून मारून सांगितलं नाही, लोकच मानले. एका लग्नामध्ये एक तर नवरदेव उंच, आणि त्या नवरदेवाला उचलून घेतलं त्याच्या मित्रांनी, घेतलं उचलून. मुलगी तिचा हात पुरत नाही त्या नवरीचा. अरे ज्याच्याशी हरामखोरा तुझं लग्न होणार आहे, आई वडिलांना सोडून सप्तपदीच्या 7 फेऱ्या घेऊन तुझ्या कुळातले 21 आणि तिच्या कुळातले 21 पिढ्यांचा उद्धार करायला जी आलेली आहे, त्या नालायक माणसाला नवरदेव म्हणला एवढी लाज वाटू नये का.
की आपली पत्नी काय अवकळा करते. तिच्याही मैत्रिणी उठून आल्या 10-12. तुला मित्र आहेत ना, तिने बी मैत्रिणीसले राग घ्या. तिच्याही 10-12 मैत्रिणी आल्या. यांनी मुलाला उंच उचलायचे ते पुरीने कसा बसा त्याच्या गळ्यात हार टाकून दिला. मग त्याची वेळ आली हार टाकायची. त्याची वेळ हार टाकायची आल्याबरोबर या पुरींनी काय केलं, ती नवरीला कालभटाडतीनं तो एकदम वाकना हार टाकाले. त्या पुरी म्हणायला लाग्यात, पाहू ना लग्न पहिले तिनं पाय पड राहणार का म्हणे. अरे जो संस्कृतीचा पाय पडला नाही त्याला काय अक्कल आहे, त्याला काय कळेल. ज्येष्ठ आहोत ना आपण, ज्येष्ठांच्या जबाबदाऱ्या पार पाडा ना. अनिष्ट प्रथा करणे, पाखंड खंडन हे धर्माच्या पालनाची एक बाजू आहे. हे आम्हाला कधी कळेल, हा मोठा रोग आहे. एका लग्नात तर असं आता हे त्यात 10-12 पुरी आल्या ना स्टेजवर, आता ती मजाकबाजी चालायची त्यांची. 10-12 तरुण पुरी ती नवरीकडे चालणे घ्या. त्या बी नवरी लुकल्यात कालभटाड्यात, त्या बाऊला हार टाकताय नाही. चला त्या पुरी गेल्या. एक दल्लीनी स्टेजवर चालणं जावं का, त्या गर्दी मग एक दल्ली बी चालली गे स्टेजवर. आणि तिकडे हा चालला गे आणि त्या गडबड मा काय तरी लोटालोटी जाई. तो हार टाकायला घ्या, दल्ली ना काय पडी घ्या. आणि दल्ली काढे, ओ भाऊ तू कधी उनी आगाऊपणा इथला करणार पडस का. आपलं वय गे. त्या तरुण पोरी थट्टा करायला घ्या होतील, त्या लगेच काढून टाकला कसा तरी आणि झालं बा ते विनोद झाला. काढून टाकलं त्याने, नवरीच्या गळ्यात टाकलं, झालं लग्न झालं बा. ते गडबडीमध्ये ती दल्ली त्या फोटोवाला माहिती फिरे, हो भाऊ ते डिलेट कट टाकजो, हो भाऊ ते डिलेट कट टाकजो. म्हणे तू का झाला आगाऊपणा काय तर डिलेट कट टाकजो. वय सांभाळा. आपल्या वयाला जे शोभेल तेवढाच आचरण करा. आगाऊपणा सोडा, म्हणजे रोग आपोआप नष्ट होतो. विठ्ठल आज आमना खडली ना नाता माहयत होती. माझ्या संपूर्ण परिवाराला तिथे सोडणं गरजेचं होतं. या गाडीत आमच्या मी सोडायला गेलो, माले देखताच त्या लग्न मग कर्फ्यू लाग गया. त्या आमच्या मग भाऊ तुला काय सांगेल होतं बाबा. अरे त्या सोडायला यायचे नंदुरबार जिल्हा ओळ राहणार आहे तरी कीर्त. हां म्हणतो का भाऊ आठे मुक्कामी. मी त्या डिझेल गाडीकडे देखू ना. एक तर आमच्या नातेवाईकांनी नोटीस दिली आहे माझ्या पोराला, तून बापले आहेत ना रोज लयान नाही का बरं. दूरदूरथीन पाहुण्या येलचे कसाले लगनले तू आठे लावू नको. मी जोपर्यंत लग्नांना जायचो तर सगळ्यांनी सांगितलं वार एवढा मागाना डीजे लायला राहतात. आणि तुला बाप तटे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज सांगत त्याला ते आबंग बी सापडत नाही, ती कॅचेट बी सापडत नाही. तटे हाय ज्ञानियांचा राजा. मग ते नाही ना तुमच्याकडे, मी एक कर माझ्याकडे माईक दे. अन्नाचा सगळे सोन्याचं बासिंग लगीन लागत, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. पंढरपुरात वाजत गाजत, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. या पंढरपुरात अन्य धर्मांमध्ये विवाह पद्धती शोधून पहा, भेटी द्या. हळदीच्या वेळेस आपल्याही बाया गाणे म्हणायच्या, 8-8, 15-15 दिवस अगोदर म्हणायच्या. कोण म्हणतं बाया नाचत नव्हत्या. एक म्हातारा काठी घेऊन बसायचा कोपऱ्यावर, मजाल नाही एक काही माणूस तिकडे चालला जाईल.
हळदीचे गाणे म्हणायच्या, काय 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 विनोदी गाणे म्हणायचे. इतर धर्मियांमध्ये मी जाऊन पाहिलंय ना, शादी के जश्न के पहले जो गाणे गाते हैं, अहो त्या गाण्यांमध्ये सुद्धा इतका रंग भरतात महाराज. माझ्या ते एका इस्लामिक मित्राच्या पोराच्या लग्नाला गेलो होतो मी. लग्न 4 दिवस पुढे होतं, बायांचे गाणे चालले होते. हमें तो लूट लिया, बाया टाळ्या वाचून गाणे म्हणतात. एक मजाल नाही, एक माणूस तिकडे चालला आणि आमले काय रोग होई गया. माणसांचं तर जाऊ द्या हो, पण माझ्या भगिनी तुम्ही, तुमच्या नावापुढे धर्म शब्द लागलेला आहे. लग्न झाल्यानंतर बायांच्या नावापुढे धर्म शब्द लागतो. धर्म पत्नी माणसेच न जाऊ द्या, आम्ही असाच चारी पाय मोकळ्या, आमना पुढी शेका धर्म नवरा. धर्मपती आम्ही धर्म डंगरा आहेत कायम. पहिले बी तसाच होतो बेंडचो मारा, ते बी तसाच. अजून सुद्धा माझी पत्नी जर माझ्या घरी व्याही जावई येत असतील, दिवाळी जाई की आकाजी जाई की लेवाले, मला पहिलाच रोज तुमले पोर सकाळी या हिरायना जवळ हिरायना जरचं नेमबन बोल जा, असं बेंड ना ग टेम्पानं काठी दे जा. अरे कीर्तन करशा मी, आम्हाला ग्रेडच नाही. आता ते जावई आले, मला अगोदर पत्नी सूचना देत, पाहुणाला जेवण टाइमला आग्रह करजात, जरसा तुम्ही नुसता असा काथत राहतच त्यासले बोल जात ना. जवाई माणूस बाजूला पटेल, मी बाईन जात कस काय आग्रह करू. मग तू सासू या ना, तुला मला तर आवडतच ना जवाई, मला नाही आवडतच, या तू कर आग्रह. तुला आवडत बसलो बा जेवायला, तर मला आंब्याचा रस देताना मुद्दाम तो चमचा वाटीले, म्हणजे आग्रह करावा मन ध्यान माहीत. घ्या पाहुणे रस घ्या ना थोडा, घ्या ना जावाय बापू थोडा. नाही नाही नाही, मी एवढं बोललो की म्हणजे ल्या ना, नाही सांगा ना तुझ्या जवाई नाही सांगणार. तो जवाई ही काय एवढा बोलेल वर. एक तर माले माहिती होता आंबा कितला मागा होता. विठ्ठल विठ्ठल आमले सुमार नाही. आमच्या उद्धाराची जबाबदारी स्त्रियांवर आहे. आप भीतर गई औरो को तारा तारा सकल परिवार, संपूर्ण परिवाराला तारायची जबाबदारी ईश्वराने तुमच्यात दिली. म्हणजे आम्ही कथा व्यवहाराला तमार सुद्धा असं नाही, पण आमचं जाऊ द्या. आम्ही लाख सांगतो वाकाड रे बाबरे लाव रे, आमल्या अक्कलना पत्ता राहील नाही. पण तुम्ही त्या बँडवाला सांगू का त्याला, ओ गो झुमकावाली पोर लाव, कथा रोग मिठी. विठ्ठल विठ्ठल रोग वाढतच चालला. पण एक कितीही जुना रोग असू द्या, संचित क्रिया मानव एवढाही जुनाट आजार असू द्या जातो. आमच्याकडे एक डॉक्टर होते. मी ज्या वेळेस आता अतिगरिबीमुळे 6वी-7वीत होतो मी, तेव्हापासून आमच्या नानासाहेबांकडे मला ठेवलेलं होतं आईने. सकाळची शाळा सुटली की 11 वाजता त्यांच्याकडे जायचं, संध्याकाळी 5:30ला शाळा सुटली की पुन्हा त्यांच्याकडे जायचं. मला 4 आणा देत त्या, 4 आणा मग 2 टाईम राहू मी, आणि काहीच काम नाही मला तरी जवान. आणि दवाखाना तो जुना कजान्या खुर्च्या आणि टेबले. एक टेबल होता तपासाना, जो नियमबन झोपना त्याले चिमटी धरा आहे नाही, तो असा हाले दुखना पहिले त्या हालाने आज गोया.
ज्याला सूत्रा सापडी घ्या त्याला चिमटी पाहिन वाचताय. आणि आमना नाना आणखी तो माणूस कोकण आमचे नानासाहेब 75% बैरी होते, ऐकू ये नाही. आणि मी कशासाठी होतो, फक्त पेशंट पैन ऐकी लेवानं आणि नानाले आमने सांकेतिक भाषाમાં सांगा ना याला काय वस. मी 6वी 7वी मा इथला विद्वान, आजारी पेशंट बर, एक पेशंट त्यांबरोबर 4 जण. मग पेशंट कसा वय का ना, जो चादर पंगरी ये तो आजारी, ज्या मोकळ्या उन्हात या येलेत बा देवतलेवाल संख्ये. काय व्हायचं काय नाही, लोक काय सांगेल, नाना काही जायके आणि माल सांगते गोळ्या बांधते. एक शब्द मराठी नाही दिनभर, मग गोळ्या बांधते. अरे कोणत्या बांधू, 3 दबडा ठेल राहत, पुरा गावले त्याच गोळ्या. पण लोक सुधरीत आहेत, आजार समूळ नष्ट. काही काही यायचे नानाला ऐकू जाय आणि मन संगीत बोलले, नानाशी बोलले तरी नाना मनकड बोट कर दे. काय रे काय जाय, मन मायने डोकं दुकान गोळ्या सांग्या, त्याच डबडा मातल्या बांध्या आणि चालणार. दुसरं काय रे, मन मायने दुकान गोळ्या सांग्यात. अरे दुकान्या का बंद वाण्या, त्याच गोळ्या. फिरी पारी फिरी, कोणले कुराड लागेल राव, झाडवरती पडेल राव, डबडा त्याच. त्या काळात असे मेडिसिनच्या चिठ्ठ्या लिहिल्या जात नव्हत्या. आणि एक असं पेशंट आलं बा, ते रुपयान रुपया बैर, ज्यांच्या घरात आमचा दवाखाना, त्या घरवाल्याचा भाऊ होता. तो तिकडे राहायचा जामनेरकडे. तो पंगरी सण म्हणून मी त्यांकडे देतो, म्हणतो हो म्हणा बाप, यान कान मग पुरा बी डीजे घालते ना तरी याला ऐकू येत नाही. यान पुढे बोमा मारी बी लंब उये याला समजत नाही. आते कत जाई बरं, बसायला खुर्च्या नाहीत, रोख पैसा ये नाहीत, येत धान्य ये, बाजरीन पोतळी, गवनी पोतळी, ज्वारीन पोतळी, नेंबन उंची लोंगुनी 30 खुर्ची, उंची वाढी घे टेबलही जाय. तो पेशंट बी तटेत बटेत, मी बी तटेत बटू. ते ऊन 100%. तो चादर समज झोपी घ्या म्हणून चिमटी बटणी नाही, झोपी घ्या. हे जवळ गेले, स्टेथोस्कोप अडकवला, मी कडली कडली फिरू. काय होई बा ते सर्कस. काय होतं, 75% विचारतोय 100%ला काय होतं. म्हणे मी काशीनाथ भाऊचा भाऊ आहे. पुन्हा भाऊ B12 ना 2 इंजेक्शन आहे भरात. म्हणतो हो म्हणा, बापरे, काशीनाथ भाऊचा भाऊ आहे आणि डायरेक्ट 2 इंजेक्शन. बरं, इंजेक्शन 12,500 लोकसंख्येचं गाव, सवस सुया उन्हा बरे. माल सांगत आव्या पैरे एखादी करते निशाण आलंय, दुपारला घसडत फुटत आहे. आणि कोणी कोकावून आलंय, गुजबडा रंगत कधी घे ना, गुजबाट पुश टाकते. लोक ऐकून घ्यायचे, पण एकाचंही शाप्टिक झालं नाही. इंजेक्शन देवाय गे, उठी बटना 100%, 75% त्याला पुन्हा विचार राहिला. काशीनाथ भाऊचे भाऊ आहेत का म्हणे तुम्ही. पण काही नाही, रात्री थोडी खिचडी खाल्ली होती. या प्रश्न उत्तर त्या प्रश्नले, त्या उत्तरले हाऊ प्रश्न. 2 इंजेक्शन. मला म्हणे आब्या गोया बाद, मी बी बांधीने कसा नाही बांध राहिनो, मला बी सुधरी नाही.
पण काशीनाथ भाऊ न भाऊ दुसरा दिन एकदम काही होत तुम ना तरई रंगत नाही गेलो होतं ना रे तरईचे काही रोगी बी रोग मा बधी रोई घ्या काही इलाज करणाऱ्यांना माहिती नाही इलाज केला जातोय काही काही ठिकाणी आजारी असले बहु येईल दल्ला असले बहु जायचे काही काही लोक मुलं सेवा करणारे सुना सेवा करणारे एक गरमा दल्ला पायटे उठतात त्याला काय रोग हे जाणणे कधी पडेल जे हाय बरे आय खाट कोणी टी आय पायात वर यान डोकं खाली हाय बऱ्या आय चंडी कोणी अरे ते गरबा रूप गेलो होतं त्या दल्लाले की गणच कोरोना मा मरी ग्यात बा हाय कोरोना काही याल ब्यायचं पै घ्या थोडस म्हाताऱ्याला थोडासा खोकला थोडासा ताप आला मोठ्या सुनेने आणि मुलाच्या आईने सांगितलं त्या दल्लान बायको विजिट तीच होती मुलाला सांगितलं म्हणे नानबू एक काम करत नाही तुला गण डॉक्टर सोबती आहेत ना 7-8 रोज तू आपले सलाईन बिलाईन लावते जरसा शांतपटी ॲडमिट कर दे म्हणे नुसता एक खोकला येऊन एवढंच काय गाडीत टाकलं चला पापा नाही रे मला काय नाही तुम्ही चला पापा आणि डॉक्टर मित्रच होते म्हणे भाऊ तुनं जिथलं बिल होई तिथलं दिदीसू गुताडी ठेव म्हाताऱ्याला ॲडमिट केलं त्या नर्सबाई वगैरे सगळ्या 8 नसा जांभले सलाईन लावले ॲडमिट डॉक्टरांनी पाहिलं म्हणे पप्पा डॉक्टर बी पप्पा म्हणे मित्राचा बाप आता थोडं रिलॅक्स व्हा 5-7 दिवसात क्लिअर व्हाल तुम्ही मला काय होईल जरा डॉक्टरले बी अरे कार्य डॉक्टर क्लिअर व्हाल तुम्ही लावली सलाईन मुलाला सांगितलं राहते म्हणे आठी करली आपलं आपलं काही जास्त बिल येऊन लावली सलाईन हौदाला ती सलाईनकडे देखी तिनं एक शितळा आज पडे एक सकाळ पडे त्या शितळाकडे दे की आऊ सुटी कवय त्या नर्स बाईले बोलाय मग का बहीण हाय का बंद पडी गी म्हणे नाही बंद नाही पडे म्हणे माऊ शितळा ते स्लो आहे म्हणे बाबा म्हणे त्याला पास करणार बहीण नाही ना म्हणे तू गुन्हा नाही ना काहीचले रोग वयलचे पण उबगाड्या रोग विनाकारण जबरदस्ती कुठेही गेली की याले उबगाड त्याले उबगाड त्याले उबगाड अडकवलं बाबाला कसं तरी 3रा दिन तर बाबा नर्स असले गाया देवाला घ्या पैसा कमाना धंदा या कसा ना डॉक्टर उडणार ना अमुक जायन ढमुक जायन असं का राजकारण तसं का राजकारण मला काय होईल हा इथलं कोकं भरती नाट्य सलाईन असतं त्यामुळे बाबा तुम्ही हा कसा शांत राहा त्या वायरी तोटा घ्या त्या डॉक्टर साहेबांनी मुलाला फोन केला ओ भाऊ हाऊ तू ना बाप जित्तीपणे का शिलगाई देत नाही तू हाऊ मन दवाखाना बंद पडता की त्या पेशंट येतलं सांग राहिला म्हणे अहो डॉक्टर बेरडीचे म्हणे मला बैजबरी गुताडी ठेव बघले ते डॉक्टर मुलं आले चला पप्पा घरी न्यायचं डिस्चार्ज मग डॉक्टरने सांगितलं म्हणे काका लाईट आहार घ्यायचा सात्विक आहार घ्यायचा शांत राहायचं कुणाशी बोलायचं नाही जास्त कुणावर रागवायचं नाही तुझ्यासारखा डॉक्टर पाहिजे रागवायचं नाही आजच माती देऊ करे असले याद आला असल्या खास काय सुधारच्या कोणतं इंजेक्शन लईन पडी डॉक्टरांनी सांगितलं भाऊ ले जाय आणि नवीन हाताला आहे अन्न घरी नेलं आता श्रीमंत माणूस घरी येत नाही तोपर्यंत सगळे पाहायला यायला लागले काय बरं वाटतं का आता बरं वाटतं का दादा दादा आता बरं वाटतं का हो कोणी का देखाली या ना 10-12 जण येत लगेच मोठी बोलताय चहा ठेव या 10 घ्यात की दुसरा 10 येत आता
मोठा माणूस यायचे भेटायला. ते बसतो नाही तो, अरे ठीक आहे चा कितला टाइम लागेल. तुम्हाला हळू बोलायला सांगितलं म्हणजे काय काय तू सांगितलं. अरे तुला ऍडमिट करेल होता ना. हलका हलका खायचं. संध्याकाळी 5 वाजता काठी टेकत टेकत निघाले, गावाच्या बाहेर गेले तर ते एक जण पावडा ते राहत आट्याल. तर ठीक आहे भाऊ 2 पावडा दे. तो म्हणे दादा मिरची बी देऊ का. टाक दे 2-4 मिरच्या. आता ते पावडे टेस्ट वाटले, आणखी 2 दे. आणखी मिरच्या बी लिहिल्या. आणि काय झालं, ऍडमिट होतेच, ताप होताच. त्या पावडासनी त्या बोगस तेलनी दल्लाले गरगर व्हायला लागले. त्या तैनारले विचारे म्हणे तुला थंडी वाज राही नाही का. म्हणे ऍडमिट मी होतो का. ऍडमिट तुम्ही होते. मी थोडं अरे मला असं चक्कर येईल ना गत विरायला. 2 जणांनी धरलं, घरी आणलं. घरी येताच दल्ला बेशूद. अजून गाडीत टाकला, त्या दवाखान्यात नेला. त्याच डॉक्टरनं सांगितलं म्हणून कारबो म्हणे आई देख तू दल्लाल झोपेलच राहू देत जाय. मी आज सुधराई देस. याला जितला टाइम जागे ठेवशी तितला टाइम गडबडा गरबारले रोगी टाकी. पण काय झालं असेल डॉक्टर विचार करायचे. 2 वाजता शुद्धीवर आले रात्री. मग विचारलं डॉक्टर साहेबांनी. म्हणे दादा काय खाल्लं होतं. म्हणे तुम्ही सांगितलं तसंच. म्हणे काय. म्हणे हलका अन्न. काय खाल्लं होतं. म्हणे पाववडा. म्हणे पाववडा हलका राहतच काय. म्हणे रसायनशास्त्राचा नियम आहे द्रव पदार्थावर तरंगणाऱ्या वस्तू हलक्या असतात. म्हणे मग मुंबईला जाय, अरबी समुद्रमा ज्या आज तरंगी राहणार त्या बी 5 चौकाय ठाक. म्हणे आजार कुठलाही झाला असेल, औषध सुचवणाऱ्याने जर औषध सुचवलं त्यावरची पथ्य ज्याने पाळली त्याला इलाज. मग औषध काय महाराज. ऐसे उच्चारित नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम उच्चारित खंडे नाम, उच्चारित खंडे नाम. ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम या भवरोगावर दुःख नावाच्या रोगावर औषध सांगितलं विठ्ठलाचे नाव. आणि जर हे नाव घेतलं तर काय होणार आहे. पळे भूत बाधा भेणे, औषध एकदम चांगलं विठ्ठलाचे नाव. आणि जर घ्यायचंच म्हटलं महाराज मग सांगितलं की त्यांनी घ्या. म्हणे किती वेळा घ्यायचं. हे किती वेळा घ्या. हे औषध जर घेतलं नो रिॲक्शन, ऍक्शनच आहे. पण हे घ्यायचं कसं. तुला जसं पटेल तसं दिदला सुस्वर नाही देवे. स्वर असेल नसेल फक्त काहीही करतो नाही तया विण
विन भुकेला विठ्ठल. हे स्वर ताल वगैरे हे तर संगीत आहे देनेश्वर के. जर प्राप्त झालं असेल हा अहंकाराचा विषय नाही. ही कृपा आहे भगवंताची. आपल्याला आवाज गोड आहेत. काही काहींचं तो म्हणणं इतकं चांगलं असतं महाराज. आमच्याकडे एक सोलापूरकडची व्यक्ती आली होती. म्हणताना असं काय गोडवा होतं महाराज. मग आता जी व्यक्ती तिकडनं अतिथी म्हणून आलेली, बोलवलेलं नाही, अतिथी म्हणून आणलेले, आणि काय सांगा असा यमनराग आळवायचे ते स्वर घ्या तुम्ही की हे देव उभा करतील का काय आपल्या समोर. एवढा रमायचा तो माणूस, त्याचा अश्रुपात व्हायचा. पण मी सांगितलं ना तुम्हाला, काही लोकांना आगाऊपणा करायची सवय. आता त्या बाबांनी सुरुवात केली. सर्व संगी विठ्ठला, सर्व संगी ताळ हळू, ताळ हळू. एवढे भाव विभोर स्वतःला विसरून आणि बाबा गातानाच सांगायचे, देवाची भेट घ्यायचा, अष्टसात्विक भाव जागृत करायचा. राग यमन हा सोपा मार्ग. कंठी प्रेम दाटे, नैनी नैर लोटे, हृदयी प्रगटे नाम रूप. अगदी जवळ यायचंय ना, विठ्ठल समोर आहे आणि त्या विठ्ठलाला सांगायचे, सर्व संगी तू एकला बाबांनी नुसता आलापच घेतला मला. त्यांच्या आलापामध्ये तू रंगायचं होतं, दुःख विसरून जायचं होतं. तू एकला आवडते, तू 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 एकला आवडते. आणि या एवढ्या संगीतात तिने ना आपला एक गावरानीने उडी मारली. बाबा कुठून आलेले, त्यांची काय ख्याती की ज्यांच्या भजनामध्ये नास्तिक लोक सुद्धा माना डोलवायचे आणि त्याच्यात उडी मारली. तू एकला, तू एकला, तू एक. बाबांनी त्यांच्याकडे नाही, माझ्याकडे डोळे ताणून पाहायचे. इथे बोलवलं का मला, त्यांचे डोळे ताणायचा अर्थ मी कळणार, समजलो. लगेच बाबांनी त्या म्हणणाऱ्याकडे यमन मधलं बोलण्यावाला आहे, लगेच सांगितलं, आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो. आणि त्या व्यक्तीकडे हात करायचे. अरे म्हणणं मग आता आगाऊपणा, रोग. मग कुठे म्हणता येतं, बाबा ताण घ्यायचे. हात माझ्याकडे गेला, यो हे टाळ हळू, यो हे पहलू में बैठ रहो, यो हे यो हे पहलू में बैठ रहो.
त्यांचे। आज जाने की जिद ना करो, बाबा समझाने लगे। जब इंद्रजीत लड़ने निकला लाला लखन के साथ, तो रावण की स्नुषा सुलोचना बताती है कि आज मेरी बात मान लो, सिर्फ आज के दिन युद्ध पर मत जाना, बस सिर्फ यहाँ पर बैठे रहो। यूं ही पहलू में बैठे रहो, आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद करो। ये कला प्रत्येक जण आळवा आता थोडा विठ्ठल असे गाणारे वाजणारे मिळतात तर मजा येते, तर ते म्हणायचं काहीतरी। आता माझ्या एका कीर्तनामध्ये एका बेसूर माणसाने तेरे संग प्यार है नाही तोडे नाही या चालीवर, आता मग त्यांनी सुरुवात तरी कशी करायला पाहिजे। आणि अभंग घेतलेला होता आम्ही सुंदर ते ध्यान उभे विटेवर, आणि असा म्हणणारा सापडी घ्या तो बँड मातला जाडा पोंगा ये नाही का पहिले, आता तोंड करायला राहायचो आणि पहिलं चरण म्हणायला लागले। मग त्याची सुरुवात तर माधुर्याने करा ना, शिवरंजनीवर तुम्ही
अशी सुरुवात करावी ना. मी ज्यावेळेस बोललो पहिल्या चरणात काय म्हणतात, आमले वाटतं साप निघणार. संगीत है देन ईश्वर की, हर स्वर में बसे है राम. रागी जो सुनाए रागिनी, रोगी को मिले आराम. विठोबा महाराज, हा आजार जाईल का, हा रोग मिटेल का, दुःख नव्हतं त्याने सांगितलं मिटेल. याच्यावर एकच औषध आहे, ऐसे विठोबाचे नाम. महाराज पण हे घ्यायचं कसं, अगदी सोपं आहे औषध घेणं. औषध घेणं म्हणजे काय, त्यांनी काय सांगितलं होतं, घरात आजीबाई आजारी पडल्या, नातवंडाला सांगितलं, दवाखान्यात नेलं, इंजेक्शन दिले, डॉक्टरने सांगितलं हे औषध घेऊन जा. आजीबाईंना सायरप दिलेलं आहे, तर हलवून द्यायचं बा हे औषध. तो गरग्यात दल्लीन काटा आलाय. अरे बाटली आलायसन सांगेल, दल्ली आलायसन नाही. असं ती सुनबाई द्यायला लागली, त्यानं मायला सांगितो म्हणे तू औषध भर, मी आजीला आला असा ढग. काही वेळासारखं करायचं का, सांगितलेलं काय, औषध सोपं आहे, नाम संकीर्तन साधन पै, पण एवढं प्रभावी आहे, जळतील पापे जन्मांतरे. आता एका माणसाला खोकला लागलेला होता, खोकला लागलेला, इतका जबरदस्त खोकला लागलेला, तर त्याला कोणीतरी सांगितलं की म्हणे आपल्या परिसरात एक वैद्य आहेत म्हणे तिकडे ओझरखेडकडे, त्या बाबाकडे जर गेलं म्हणे तो बाबा फुकट औषध देस म्हणे. आपल्या लोकांनी फुकट फक्त समजायला पाहिजे, फुकटचे बा. गेले तिथे, म्हणे बाबाजी मला प्रचंड खोकला लागलेला आहे, तुम्ही औषध देता म्हणे. हो मी देतो औषध. म्हणे काय द्यावं लागेल, काहीच नाही, मी फुकट देस चालेल म्हणे, पण खोकला जाईल ना. अरे खोकला गेलाच पाहिजे. एकदा का तू आमचं औषध घेतलं, तुले 3 जन्म लोक खोकला लागणार नाही. जन्म खोकलाच लागणार नाही तुला, एवढं प्रभावी औषध आहे. म्हणून एवढं प्रभावी. मग द्या, नाही आठे नाही, तू पत्ता दे, मी तुला घरी संदेश, घरी येऊन द्या. या घरी, घरचा पत्ता दिला, आले बाबा, राम राम श्याम श्याम, चहा पाणी झालं, द्या बाबा औषध. बाबांनी सांगितलं ह्या 3 पुड्या आहेत, हे 3 पुड्या घ्यायच्या. सकाळी उठल्या उठल्या काही खाल्लं नाही, तोंड सुद्धा धुवायचं नाही, ब्रश सुद्धा करायचं नाही, हे औषध घ्यायचं. बरं बाबा हे कसं घ्यायचं, म्हणे पहा हे औषध जर घेतलं, पहिला मुद्दा एकच पुडीमा फरक पडते, दुसरी घ्यायची गरज पडणार नाही. समजा गरजच पडली, दुसरी तिसरी तर लागणार नाही, पण आजचे राहू दे, सांडे घे, काही जाय राहू दे. खोकला तुला येणार नाही, कधीच येणार नाही. नाही म्हणे बाबा असं गोडबीड काद, अरे गोड काय, तू चिचाच ना पाणी मग जिलबीतही काय, खोकला येणार नाही. तुला जे पटी आंबट तिखट कडू खारट गोड वगैरे काही बी तुला जसं पटी तसं लटक, खोकला येणार नाही. पण बाबा वा 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 तुमचे उपकार झाले, पण हे औषध घ्यायचं कसं, म्हणे अशी कोल्डी पक्की मारानी का नाही, हे औषध वाघिणीच्या दुधात घ्यायचं. तो त्या पुड्यासकडे दे के बाबाकडे दे के, म्हणे बाबा खोकला गेला.
म्हणे अजून काहीच नाही कस काय गेला पुढ्या जिथल्या गुन्ह्या आहेत म्हणे तुम्हाला औषध जिथलं भारी आहे खोकला गया म्हणे कस काय गया मी वाघीन दूध लेवायला जाऊ म्हणजे मी घर येत नाही मीच येत नाही खोकला कथा नाही रोग्यासहित रोगाची निवृत्ती आहे मी तिथं असू तर खोकला ये ना तुम्ही माले खोकलाला नाही उपाड राहणार तुम्ही माले उपाड राहणार विठ्ठल मागे मला थोडा पोर्ट्रेटचा मूत्रनलिकेविषयी त्रास होता तर आशिष पाटील म्हणून धुळ्याचे प्रसिद्ध डॉक्टर आहेत ज्यांना संपूर्ण जगामध्ये म्हणजे ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव आहे त्यांनी प्रचंड किडनी स्टोनचे पेशंट क्लिअर केलेले आहेत मला थोडा त्रास जाणवल्यामुळे त्यांच्याकडे गेलो त्यांनी इलाज केला बोलणं त्यांचं माझं जमलं गप्पा वगैरे मारायचो आम्ही मग त्यांना म्हणे तुम्ही अगोदर काय काय करत होते म्हणे म्हटलं पहा मी पूर्वी ज्यांच्याकडे इलाज केले मला कोणी सांगायचे पोतीन पाने खाऊ नये त्या बंद टाकात कोणी म्हणे शेपू पालकनी भाजी खाऊ नये त्या बंद टाकात एक म्हणे मेथीन भाजी तर अजिबात चालत नाही ती बंद टाके वांगटासण्या बिया चालती नाहीत शेंगटा चालती नाहीत मग त्या बंद कर देण्यात बीपी होती त्यामुळे आंबट पदार्थ बंद करून टाकले शुगर असल्यामुळे ते सांगायचे गोड खायचं नाही गुलाबजामुन नाही जिलबी नाही मोहन ताळ नाही काहीच नाही काजू कतरी नाही ना अमुक कतरी नाही कतरीच कावानच नाही काही लाडू नाही ना काहीच नाही त्या म्हणत गोड खाऊ नको तो बीपीवाला म्हणे खारट खाऊ नको तो किडनी स्टोनवाला म्हणे शोपालक खाऊ नको म्हणतो बाबा मी बिगाभर घासगट्ट राहिलेचे म्हणतो मी रोज घास गवत काही राहिलो खाऊ काय तेवढ्यात तुम्हाला कोणी सांगितलं म्हटलं ज्यांच्याकडे इलाज करायला जायचो ते मला सांगायचे म्हणे हे पा जमिनीतून जेही उगवत असेल ते सगळं खा पण अति सर्वत्र वर्चते हा नियम लक्षात ठेवा युक्त आहार विहार याचं संतुलन सांभाळा तुमच्या शरीरात पाण्याची किती गरज आहे तेवढं पाणी प्या श्वास घ्यायला मोकळी जागा राहील रात्री लघवीला तुम्हाला 2-3 टाईम उठता येणार नाही 5 टाईम उठता येणार नाही यासाठी पाणी किती प्यावं तुम्ही ठरवा अति कोणतंच करू नका म्हटलं मला काही झालं तरी रात्री झोपायला 3 वाजतात वाजू द्या जे लोक रात्री 9 वाजता झोपतात ना तुम्ही 3 वाजता समजायचं की आता रात्रीचे 9 वाजले दुसऱ्या दिवशी सकाळी 9ला उठा ना तुम्ही तुमचे जे नियम आहेत काकडा बिकडा हे ते देवपूजा 9 नंतर तुम्ही करा तुम्हाला संतुलन राखायचं आहे ना असं समजूच नका मला जागरण होतं कारण हे आजार मनाचे आहेत तुम्ही मानून घेऊ नका आपल्या घरी जर कोणी रात्रभर मेलं आपण जागेच राहतो ना दुसरा दिन आपण म्हणतोस का चला बदल लाल तर 5 वाजता ठेवणे चला नाश्ता करल्या भरभाटा जेवतो का आपण नाश्ता करतो का शेजारी कोणी बोलवायला लागलं आपण काय म्हणतो नाही बा आज काय असं खावानं मनच नाही विरायनं मग आजची मनाची तयारी करा मन कशातच अडकायला नको मनाला कुरवाळा मनाला समजवा न करी रे मना काहीच कल्पना चिंती या चरणा विठ्ठलाच्या विठ्ठल तुमच्यासाठी औषध आहे ना तुम्हाला कपालभाती करत असताना नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणा कपालभाती व्यायामा योगा एवढा अभ्यास विठ्ठल या शब्दात आहे ठ शब्दावर चांगला जोर द्यायचा आणि ते पुन्हा पुन्हा जितकं म्हणता येईल तेवढं आता मग कीर्तनात पुन्हा पुन्हा विठ्ठल विठ्ठल का म्हणतो आम्ही सगळेजण एवढ्यासाठी छातीचे ठोके क्लिअर पडावेत बेंबीच्या देठापासून आत भूकंप घडावेत स्पंदन व्हावं हालचाली व्हाव्या नस नाड्यांना व्यायाम मिळावा एवढ्यासाठी आम्ही म्हणतो ना पुन्हा पुन्हा विठ्ठल 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 या
पखवाजवर जी बोट पडतात दोघं बाजूंनी, तो जो आवाज येतो डीजेच्या आवाजासारखा आमच्या हृदयावर आदळतो, तिथे स्फोट निर्माण करतो. ट म्हणताना या ठिकाणी कंठातून थेट बेंबीपर्यंत जाईल असं म्हणा. येडी गाल्यापणा नको. विठ्ठल म्हणताना काय होई यानावरी आजार बी जाणार नाही, आजारी बी मरणार नाही, गोया काही काही लंबावाच्या. काही जण म्हणतात ना आपल्याला, महाराज आम्ही कधीच ना देव देव करायला नव्हत, आम्हाला काहीच सुधारणा देखील राहिली नाही, अजून काहीच होई राहिलं नाही. अरे तू पथ्य पाळी राहिला ना. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. पथ्य सांभाळली मग वसव न शके पाप, जाय त्रिविध तो ताप. आणि जर अशा प्रकारे वागले तर माया आक्रमण न करता माया तुमचं ऐकेला शेवटच्या तुका म्हणे माया, 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 तुका म्हणे औषध, काही औषधांचे रिॲक्शन होतात, काही औषधं पचायला वेळ लागतो, काही औषधं आंघोळणी पडायला कालावधी लागतो. असं गण जोर सुटी पण माळाचं पान सांगा की रोग होईजास. असा भांडा कारभार कितला बी सांगा, माळा जपायचं सांगितलं असं आडी दिन गण खासूत एकादशीन रोजच तोंडी उतरी जातील. विचारावं त्यांना काय जाय तब्येत बरोबर नाही ना, आज एकादशी ना, मग मरजायची का, आज प्रसन्नता नाहीच का. आंघोळणी पडायला थोडा वेळ लागतो, हळूहळू सवय होते, अभ्यास वाढतो. हे तर जाऊच द्या. एक दारुड्या माणूस होता, त्याच्या बायकोचा अभ्यास वाढलेला होता.
ती बाई म्हणे बाबा या घर येताच मी वय केलीस म्हणे या कोणती पेल होती अभ्यास. म्हटलं ताई तुम्हाला कसं काय कळतं? म्हणे या जर एकदम गली महिन्यात पायरी चढतात मला लागले ओ माय स्वीट हार्ट, मी लगेच समजी जायच्या इंग्रजी पेलचे माय डिअर सुरुवात जाई इंग्रजी पिवना. आणि ज्या दिवस हाऊ दर्द बरी गीत 14वी का चांद म्हणी हाऊ देशी पियल जेव्हा. आणि ज्या रोज गली महिन्यात वाकार बाबल्या हाऊ देश फरदड पिऊन हवा आपल्या हाताने. अभ्यास होतो, अभ्यास करा. औषध पचत विठ्ठल नामाचं, थोडा वेळ लागेल पण एकदा का औषध पोटात गेलं तर तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. जगद्गुरु सांगतायत की तुम्ही विठ्ठल नामाचा अभ्यास करा. दुःख नावाचा जो आजार झालाय तो 100% गेल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली नरराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नरराज माऊली तुकाराम माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल बोले जय जय कोडे वेळी वाकोडे वंदे महाराज महाराज तुम्ही महाराज महाराज बसा 2 मिनिटं बसा. पुरुष मंडळी बसा, महिला मंडळ कोणी उठत नाही. पुरुष